ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की। हाला विठाला 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 विठाला। केली खटपट जाय वाया, केलेली खटपट वायाला जाते बुद्धी जर वाईट विचाराला गेली। कुणासारखी? सीतेसारखा। सीतेचा परमार्थ हरणामध्ये बुद्धी गुंतीन वाईट विचाराला गेली, परिणामी केली खटपट जाय वाया। म्हणून या गोष्टीचं ज्ञान आमच्या संतांना होतं। म्हणून तर तुकोबाराय ज्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर जात आहे त्यावेळेला तुकोबाराने देवाला मागणं मागितलंय की देवा, अरे मी बघितलंय अनेक लोकांचा परमार्थ वाईट विचाराला बुद्धी गेल्यामुळे बर्बाद झालाय, वायाला गेलाय। म्हणून देवा तू एक काम कर, माझी बुद्धी कधी वाईट विचाराला जाऊ देऊ नको। दुर्बुद्धी ते मना मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना। कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा नारायणा, आता मज ऐसे करे करे, आता मज ऐसे करे। नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करे करे, आता मज ऐसे। एकदा हे नुपजो नारायणा, काय उपजू देऊ नको? दुर्बुद्धी ते मना। काय होईल महाराज तुमची जर बुद्धी वाईट विचाराला गेली तर बर्बाद होईल माझा परमार्थ। कुणासारखा? त्या सीतेसारखा। भागवतामध्ये देखील 5व्या स्कंदामध्ये गोड विचार आहे। श्रीमद भागवतामध्ये पंचम स्कंद म्हणजे परमहंस पदाला प्राप्त झालेल्या व्यक्तींचे चरित्र 5व्या स्कंदामध्ये बघायला मिळतात। तर या भारत देशाला भारत हे नाव ज्या राजामुळे प्राप्त झालं त्या राजाचं चरित्र श्रीमद भागवतामध्ये 5व्या स्कंदात आहे। त्या राजाचं नाव आहे राजा भरत, त्यालाच आपल्याकडे जड भरत म्हणतात। त्या भरत राजाने देखील प्रयत्न केला होता फार मोठा, अज्ञान निवृत्त व्हावं यासाठी फार मोठा प्रयत्न केला, पण त्याही राजाची बुद्धी कुठे गुंतली? हरणामध्येच, आणि त्याचाही परमार्थ काय झाला? वायाला गेला। तुकोबाराय म्हटले या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मला आहे देवा, म्हणून माझी बुद्धी वाईट विचाराला जाऊ देऊ नको। केलेला परमार्थ बर्बाद होतो जर बुद्धी वाईट विचाराला गेली, तर बुद्धी ही स्थिर राहिली पाहिजे। विठ्ठल 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 विठ्ठल। म्हणजे परमार्थामध्ये जर महत्व कशाला असेल तर परमार्थामध्ये महत्व आहे स्थिर बुद्धी राहण्याला। आता ऐका, याच सिद्धांताच्या पुष्टी करता काही रूपक, काही उदाहरण तुकोबारांनी या अभंगामध्ये दिलेले आहेत। जसं परमार्थामध्ये बुद्धीला महत्व आहे, स्थिर बुद्धीला, तसं एक उदाहरण तुमच्या माझ्या जवळचं दिलं। ते उदाहरण असं आहे, तुम्ही आम्ही लोक या मानवी शरीरामध्ये वाटचाल करतोय, आपले प्राण चालू आहेत। तर या शरीरातले पंच प्राण चालण्यासाठी तुम्हा आम्हा लोकांना रोज काय करावं लागतं? तर तुम्हा आम्हा लोकांना या शरीर चालण्यासाठी भोजन द्यावं लागतं, जेवण करावं लागतं। का? शास्त्रकारांनी त्याचा विचार असा मांडलाय, या शरीरामध्ये जे प्राण राहत आहेत ते प्राण आहेत अन्नमय प्राण। अन्न दिल्याशिवाय ते प्राण टिकणार नाहीत, म्हणून अन्न द्यावंच लागेल। आणि मग रोज जे अन्न या शरीरासाठी तुम्ही आम्ही लोक देतोय, जे जेवण रोज करतोय, 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायने त्या संबंधामध्ये विचार असा मांडलाय की जे जेवण तुम्ही आम्ही लोक रोज करतोय त्या जेवणामध्ये देखील महत्व आहे। पण जेवणामध्ये महत्व कशाला आहे? तर तुकाराम महाराज म्हटले, जेवणामध्ये महत्व पहिल्या घासाला नाही, जेवणामध्ये महत्व शेवटच्या घासाला आहे। अभंगाचं पहिलं निवडे जेवण शेवटचा घास, वा वा, निवडे
वा वा निवडे जेवण शेवटच्या घासे निवडे जेवण शेवटच्या घासे हो निवडे जेवण शेवटच्या घासे निवडे जेवण शेवटच्या घासे निवडे जेवण शेवटच्या घासे होय त्याची आईचे कळई वा वा होय त्याच्या आईचे कळई न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट बोला बोला न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्या समोर आपल्या जवळचं उदाहरण ठेवतायत. जे जेवण तुम्ही आम्ही लोक रोज करतो ते जेवणामध्ये महत्व पहिल्या घासाला नाही, जेवणामध्ये महत्व शेवटच्या घासाला. म्हणून ऐका, जेवणाचा रंग सगळा अवलंबून आहे शेवटच्या घासावर. आणि हे 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये लिहून ठेवले आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांचा अनुभव देखील तोच आहे. म्हणून हरेक माणूस जेवण करत असताना नेहमी काळजी घेतो की शेवटचा घास कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. एखादा जर जेवणामध्ये गोड पदार्थ असेल तर ते भाजी चपाती चटणी वगैरे सगळं आधी संपवतो माणूस. आणि एखादा गुलाबजाम जर असेल खायला तर ते हळूच बाजूला काढून ठेवतो ताटाच्या कोपऱ्यात. कशासाठी? जेवण झाल्यावर खिशात घालून घरी जायला का? नाही, कशासाठी? शेवटचा घास त्याचा असावा. कुठलाही स्वीट पदार्थ असू द्या, तो प्रत्येक पदार्थ असं वाटतं की ते बाकीचं आधी संपूर्ण टाकावं आणि शेवटी एक घास गोड व्हावा, तोंड आपलं गोड पडावं, चांगली चव राहावी, तोंडामध्ये चांगली रेंगाळावी. यासाठी प्रत्येक माणसाची ती मानसिकता आहे. हे मानसशास्त्र आहे आपलं. आणि या मानसशास्त्राचा अभ्यास आमच्या तुकाराम महाराजांना होता आपल्या, की प्रत्येकाला वाटतं शेवटचा घास गोड झाला पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये लिहिलं, निवडे जेवण शेवटीच्या घासे. कधी निवडतं? शेवटच्या घासावर. आणि जर बाबा शेवटचा घास खराब लागला तर आधी केलेल्या जेवणाची चव माणसाच्या तोंडाला राहत नाही. उदाहरण आहेत अनेक. एक उदाहरण सांगतो 2 मिनिटात ऐका. पूर्वीचा काळ, रात्री एक माणूस झोपला, सकाळी उठून त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाचा निरोप पोहोचवायचा होता पाहुण्याच्या गावाला. पहाटे उठला. पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रवासाची साधनं काही जास्त नसायचे. मग जुने लोक प्रवास पायी करायचे किंवा बैलगाडीने प्रवास करायचे. तो माणूस सकाळी उठला, मुलीच्या लग्नाचा निरोप पोहोचायचा होता पाहुण्याच्या गावाला. पहाटे उठलेला, बैलगाडी जुंपली, चैत्राचा महिना, ऊन तापलेलं, आणि प्रवास करत करत ज्या गावामध्ये जायचं होतं त्या गावामध्ये दुपारी 2 वाजता जाऊन पोहोचला. चौकामध्ये लोक होते. विचारलं, का हो, अमक्याचं घर कोणतंय? त्या लोकांनी सांगितलं, पाहुणे, हा जो समोर वाडा दिसतोय हा वाडा त्यांचाच आहे ज्यांच्याकडे तुम्हाला जायचंय. त्याने ती बैलगाडी सोडली आणि वाड्याच्या समोर जाऊन आवाज दिला. आणि तो माणूस म्हणतो, का हो, पाटील घरामध्ये आहेत का? घरातून दरवाजा उघडला. पाटलीनबाई आल्या आणि म्हटले, पाटील नाहीयेत. कुठं गेले? तालुक्याला गेलेत. कधी येतील? काही सांगता येत नाही कधी येतील. तुम्ही कोण? स्वतःचा परिचय दिला पाहुण्याने. का आलात? मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो तुम्हाला देण्यासाठी. ओळख पटली आणि त्या बाईसाहेबाने, त्या महिलेने त्या पाहुण्याला आपल्या घरामध्ये बसवलं आणि सांगितलं, पाहुणे, एक 15-20 मिनिट थांबा, तुम्हाला लगेच गरम गरम जेवायला बनवते, जेवण करून जा, तसे जाऊ नका. तोपर्यंत एक काम करा, मी थोड्या शेंगा देते, तेवढ्या शेंगा खा. ऐका, त्या पाहुण्याने सगळ्या शेंगा संपवल्या. पण माणसाच्या स्वभावाप्रमाणे ओंजळभर ढिगभर असलेल्या समोरच्या शेंगामधल्या मोठ्या शेंगा त्याने अशा बाजूला काढून ठेवल्या 2. कशाला? शेवटी मोठे शेंगदाणे खावेत म्हणून. शेवटी शेवटच्या घासाला त्या बारक्या सगळ्या संपवल्या त्याने. आता किती राहिल्या? पुढे 2 राहिल्या. त्या 2 सगळ्यात मोठ्या होत्या ना त्या ढिगामधल्या, सगळ्यात मोठ्या. त्याला वाटलं मोठे शेंगदाणे खावेत. त्यांनी पहिली फोडली शेंग,
शेंगदाणे असे हातावरती घेतले, बघत होता, सगळ्यात मोठे तोंडात टाकले, छान लागले, त्याला आनंद वाटला. आता सगळ्यात मोठी शेंग त्या समोर पडलेल्या ढिगलामध्ये सगळ्यात मोठी, ती सगळ्यात मोठी शेंग उचलली, त्यांनी फोडली, मोठे मोठे शेंगदाणे हातावरती ठेवले, तोंडात टाकले, चावायला सुरुवात केली. तेवढ्यात एवढी खराब, एवढी बेकार, एवढी खवूट लागली त्याला ती शेंग, त्याच्या तोंडाची सगळी चव निघून गेली ते शेवटचे शेंगदाणे खराब लागल्यामुळे. कसा तरी पळत 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 बाहेर गेला, तुकायला लागला, गुळण्या केल्या, पाणी टाकतोय तोंडामध्ये, बाहेर फेकतोय, चव सगळी तोंडाची निघून गेली आणि परत येऊन बसला कसा बसा आणि परत आवाज दिला, ताई बाहेर या जरा. ती माता माऊली बाहेर आली, विचारलं काय पाहिजे तुम्हाला? काय नाही म्हणले, थोड्याशा शेंगा आणून द्या. तिने विचार केला, एवढ्या दिल्या होत्या याला आणून, त्या सगळ्या खाल्ल्या याने, पण तरी परत मागतोय. पण जाऊ द्या म्हणले, आपल्याकडे भरपूर पिकल्यात, याला थोड्याशा आणून देऊ. त्या ताईंनी थोड्याशा शेंगा परत ओंजळीमध्ये घेतल्या आणि त्याच्या समोर ठेवल्या पाहुण्याच्या. 2-3 शेंगा उचलून खाल्ल्या त्या पाहुण्याने आणि आरामात बसला तो वाट बघत स्वयंपाकाची. ती अधूनमधून बाहेर आल्यानंतर त्या माता माऊलीने बघितलं, विचारलं पाहुण्याला, का हो पाहुणे, शेंगा तर तशाच आहेत, खाल्ल्या नाही तुम्ही? जर तुम्हाला खायच्या नव्हत्या तर मला का त्रास दिला, का आणायला सांगितलं परत? आता त्या पाहुण्याने दिलेलं उत्तर एवढं गोड आहे, ते आपल्या अभंगाला बरोबर जुळतंय. तो पाहुणा म्हटला, ताई तुम्ही आधी मला शेंगा दिल्या, त्या सगळ्या मी खाल्ल्या, पण खात असताना शेवटची शेंग खराब लागल्यामुळे माझ्या तोंडाला आधी खाल्लेल्या शेंगाची चव राहिली नाही आणि मग गेलेली चव परत येण्यासाठी मला तुम्हाला मागून घ्याव्या लागल्या आणि वरून 2-3 शेंगा खाल्ल्यानंतर माझ्या तोंडाची चव आली. शेवटचा घास खराब लागल्यामुळे आधीच केलेलं जेवण फेल झालं, आधीचे खाल्लेल्या शेंगा फेल गेल्या, आधी ते सगळं असलेली चव निघून गेली. म्हणून तर तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी अभंगामध्ये लिहिलं, जेवणामध्ये महत्व, खाण्यामध्ये महत्व, पहिल्या घासाला नाही, महत्वाचा घास कोणता आहे? शेवटचा. म्हणून महाराज म्हटले, निवडे जेवण कोणत्या घासे? शेवटीच्या घासे. विठाला 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 विठाला. म्हणून ऐका, जसं जेवणामध्ये महत्व हे शेवटच्या घासाला आहे, हा झाला दृष्टांत. आता याच्या पाठीमागचा सिद्धांत असा आहे की जेवणामध्ये जसं महत्व शेवटच्या घासाला आहे, तसं जीवनामध्ये महत्व शेवटच्या, बोला ना, दिवसाला आहे. जीवनामध्ये महत्व शेवटच्या दिवसाला आहे. म्हणून तुम्ही आजपर्यंत कसे जगले याला महत्व नाही, तुम्ही इथून पुढे तुमचा शेवट गोड करण्यासाठी किती चांगलं जगता याला महत्व आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आजपर्यंत कसे वागले याचा विचार फारसा करायचा नाही, पुढे कसं चांगलं वागता येईल आणि त्याच संबंधामध्ये विचार करावा लागतो. म्हणून महत्व कशाला या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, परमार्थामध्ये स्थिर बुद्धीला महत्व, जेवणामध्ये शेवटच्या घासाला महत्व, जीवनामध्ये शेवटच्या दिवसाला महत्व. इथपर्यंत अभंग समजला असेल आपल्याला. पुढे तुकोबारायन आणखीन एक दृष्टांत देत असताना महाराज म्हटले की जसं जेवणामध्ये शेवटचा घास महत्वाचा आहे, तसं आणखीन एक दृष्टांत सांगत असताना तुकोबाराय म्हटले की पूर्वीच्या कालावधीमध्ये सोंग घेणारी माणसं गावामध्ये यायची, सोंगाडी लोक. पूर्वीचा काळ म्हणजे पूर्वी नाटकं चालायचे, तर नाटकामध्ये स्त्रिया काम करत नसायच्या. मग स्त्रीची भूमिका कोण करायचं? पुरुषच करायचे. मग जर स्त्री त्यांना दाखवायची नाटक कंपनीवाल्याला, तर ते समोर स्त्री बनवत असताना एखादा पुरुषच स्त्रीचं पार्ट घेऊन यायचा आणि मग एखाद्या सोंगाड्याने जर स्त्रीचं पार्ट घेतलंय, तो स्त्री बनलाय, त्याने सोंग घेतलं स्त्रीचं, तर तुकोबाराय म्हटले नुसतं सोंग घेण्याला महत्व नाही, मग ते सोंग पूर्ण होण्याला महत्व आहे. घ्यायला तर कुणीही घेईल, पण ते वटलं पाहिजे ना, ते पूर्ण झालं पाहिजे. आणि बाबा, जर एखाद्या सोंगाड्याने सोंग घेतलं आणि ते जर मध्येच उघड पडलं, तर अशा सोंगाड्याची जगामध्ये विटंबना होत असते. अभंगाचं 3रं चरण. संपादिले व्हावे धरिले ते सोंगे, संपादिले व्हावे धरिले ते
संपादिले व्हावे धरिले ते सोंग संपादिले व्हावे धरिले ते सोंग विटंबना व्याग पडिलिया विटंबना व्याग पडिलिया पडिलिया न पैसे झाला बुद्धीचा पालट वा 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 फायदे झाला बुद्धीचा पालट विटंबना व्यंग पडिली या विटंबना व्यंग पडलिया न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात एका सोंगाड्याचा दृष्टांत दिला. जर एखाद्या सोंगाड्याने सोंग घेतलं तर नुसतं घेण्याला महत्व नाही हो, ते पूर्ण होण्याला महत्व आहे. आणि जर मध्येच उघड पडलं तर व्यंग पडलिया विटंबना. उघड पडलं की जगामध्ये विटंबना होत असते. परंपरेने एक दृष्टांत सांगत असतात जुने कीर्तनकार, या संबंधामध्ये लक्ष देऊन ऐका. काय झालं, एका गावामध्ये सोंग करणारी माणसं आली. गावामध्ये सोंग घेणारी पार्टी एक आली, नाटक करणारी. आल्यानंतर गावातल्या महत्वाच्या लोकांची मीटिंग घेतली त्यांनी सकाळच्या वेळेला. तो प्रमुख जो होता, ते सरपंच असतील, उपसरपंच, पाटील वगैरे सगळे बोलवले. आणि त्या लोकांना त्याने सांगितलं की आपल्या गावामध्ये रात्रीच्या वेळेला आम्हाला महाभारताचं नाटक करायचंय, सोंग. आपली परवानगी? आता धार्मिक नाटक असल्यामुळे गावातल्या लोकांनी परवानगी दिली. करा म्हटले तुम्ही सोंग. आता गावातल्या लोकांना आनंद वाटला की धार्मिक नाटक आपल्याला बघायला संध्याकाळी मिळणार. 8चा टायमिंग, पण गावामध्ये चावडीवर असं सगळं तो पटांगण 7 वाजता तर सगळं फुल भरलं गावातल्या लोकांनी. लहान लहान लेकरं सगळी मुलं जमले. ते स्टेज असं करण्यात आलं, ते पाठीमागे बॅक स्टेज सगळे थांबले ते कलाकार. आणि मग आता नाटक सुरू होणार. 7:30 पावणे 8 वाजता नाटक कंपनीवाला मुख्य माणूस त्या गावातल्या मुख्य माणसाकडे गेला आणि विचारलं, सांगितलं, पाटील असं गोंधळ असा झालाय की आमच्या नाटकामध्ये द्रौपदीचं सोंग घेणाराच पोरगा नेमकं गैरहजर राहिलाय. मग काय करावं कळेना. तर नाटक कंपनीवाला त्या पाटलानं म्हटलं, पाटील एक काम करा, आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये एखादा सोंग घेणारा पोरगा आहे का? आम्ही घेऊ भागवून, तालिमीची गरज नाही त्याला, आम्ही घेतो ऍडजस्ट करून. ते म्हणले, आमच्या गावात एक पोरगा ते चांगला सोंग घेतो, बघा तुम्हाला जमत असला तर. त्या पोराला बोलून म्हणले, अरे तू द्रौपदी बनतो का? ते म्हणला, त्यात काय अवघड आहे, आता एवढ्या मोठ्या नाटकात काम करायला भेटणार. म्हणलं, तो झाला तयार. म्हणला, मी द्रौपदी बनतो. सगळ्याला आनंद वाटला. वा वा म्हणले, आपली अडचण होती, पोरग सापडला आपल्याला. त्या पोराला नेलं पाठीमागं. त्या पोराला मग असते सुंदर कपडे घातले. आता तो पुरुष पोरगा आता द्रौपदी बनायचं म्हणजे स्त्रीचा वेश घालावा लागेल. त्याने अशी सुंदर साडी अंगामध्ये घातली, सगळे दाग दागिने सगळं सुंदर केला त्याने, शृंगार. मस्त कुंकू लावलं कपाळभर, कृत्रिम केस जोडले आणि एवढा सगळा शृंगार केला त्याने आता ते पोरगा. पण तोपर्यंत सगळ्या लोकांना बातमी समजली होती की द्रौपदी आपल्या गावचं पोरग बनले. आणि त्यांना एवढी उत्सुकता, अरे तो कसा दिसत असेल, अरे आपल्या गावचा पोरगा आहे, द्रौपदी बनलाय, स्टेजवरती येणार आहे. सगळे उत्सुकतेने स्टेज कडती नजरा लावून बसलेले होते. कसे बसले होते? आता तुम्ही जसे बघतात माझ्याकडे तसेच बघत होते सगळे. कधी कधी आपली द्रौपदी बघायला भेटणार म्हणून. आणि सगळे नजरा लावून बसलेले असताना निवेदक पुढे आला, निवेदक. आणि निवेदकाने पुकारायला सुरुवात केली. ऐका, निवेदक म्हणला, ऐका आता नाटक सुरू होणार. आणि पहिल्यांदा त्यांनी पुकारायला सुरुवात केली, अरे आपल्या स्टेजवरती म्हणले कृष्ण भगवान परमात्म्याचं आगमन होणार आहे. लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला आणि कृष्णाचं स्वागत केलं. कृष्ण भगवान परमात्मा ते हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊनच आले. तिथे नाटक सुरू ना, सुंदर वेश केलेला एकाने कृष्णाचा. कृष्ण आले, सगळ्यांनी स्वागत केलं. कृष्ण बसले तिथे खुर्चीवर. पुन्हा पुकारलं, आता आपल्या स्टेजवरती भीमदादा येणार आहेत. गदा घेऊनच भीमदादा आले. सगळ्यांनी स्वागत केलं. आता पुकारलं, अर्जुन येणार आहेत.
अर्जुन आले गांडीव नावाचं धनुष्य घेऊन, त्यांचं बाण लावूनच आले. सगळ्यांनी स्वागत केलं टाळ्या वाजवून. असं पुकारत 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 नंबर आला द्रौपदीचा. निवेदकाने पुकारलं, ऐका, आता आपल्या या स्टेजवरती आपल्या सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष असणारी द्रौपदी महाराणी येणार आहे. द्रौपदी. सगळ्यांच्या नजरा होत्या स्टेजकडे. द्रौपदी कोण बनलं होतं? गावातलं पोरग. सगळे बघत होते स्टेजकडे. आणि जशी द्रौपदी समोर आली आणि आल्याबरोबर त्या द्रौपदीकडे बघितलं नाटकातल्या लोकांनी. आणि मग खाली बसलेली लोक, कुणी चप्पल फेकून मार, कुणी बूट फेकून मार, कुणी कांदे फेकले, कुणी टमाटे फेकले. एवढी विटंबना केली त्या सोंगाड्याची. काय झालं? तो द्रौपदी बनून आला, सगळा शृंगार केला त्याने. साडी घातली अंगामध्ये, कपाळाला कुंकू लावलं, दागदागिने सगळे घातले. पण गडबडीमध्ये येता येता दाढीच करायचं विसरलं ते. दाढीन मिशा तशाच, आणि सगळे स्त्रीचे कपडे अंगावर, आणि ते द्रौपदी बनलेला तो सोंगाड्या. ते चित्र बघा ना तुम्ही, कसं दिसलं असेल लोकांना. लोकांनी त्याची विटंबना केली. तुकोबाराय 400 वर्षापूर्वी आपल्याला म्हणतात, अरे नुसतं सोंग घेण्याला महत्व नाही, पूर्ण झालं पाहिजे. जर मध्येच उघडं पडलं तर या सोंगाड्यासाठी काय होत असते? विटंबना होत असते. म्हणून व्यंग पडली या विटंबना. उघडं पडलं की विटंबना ही ठरलेली आहे. विठाला म्हणून सोंग उघडं पडता कामा नाही. नुसतं सोंग घेण्याला महत्व नाही हो, ते सोंग पूर्ण झालं पाहिजे. जर मध्येच उघडं पडलं तर ती काय होते? विडंबना होत असते. म्हणून ऐका, तुम्ही आम्ही लोकांनी देखील घेतलेलं हे परमार्थाचं काय काय बोला ना, काय हे आपलं सोंग आहे ना. आपण सोंग घेतलंय. आणि जे सोंग घेत असतात, आपण सोंगच घेतलंय ना. दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना. तुकोबाराने आपल्याला सांगितलंय का, तुम्ही आम्ही लोकांनी परमार्थाचं हे घेतलेलं सोंगच आहे. पण आपलं कधी पूर्ण होतं? जे मी पहिल्या सुरुवातीला कीर्तन सुरू करताना जे 3 दोष सांगितले ना, मल विक्षेप आवरण, हे 3 दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपलं सोंग पण पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. दोष जाण्याच्या अगोदर आयुष्य संपलं तर म्हणायचं सोंग आपलं उघडं पडलं. तुकोबाराय म्हटले, नुसतं सोंग घेण्याला महत्व नाही, ते सोंग पूर्ण होण्याला महत्व. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून बघा, परमार्थामध्ये स्थिर बुद्धीला महत्व, जेवणामध्ये शेवटच्या घासाला महत्व, जीवनामध्ये शेवटच्या दिवसाला महत्व, सोंगाड्याच्या जीवनामध्ये सोंग पूर्ण होण्याला महत्व. आणि मग अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडण्याला फार महत्वाच्या गोष्टी तुकोबाराने सांगितल्या. तसं सरते शेवटी आणखीन एक दृष्टांत तुकोबारा आपल्या समोर ठेवतात. तो पुरुषासाठी नाही, तो स्पेशल दृष्टांत तुकोबाराने दिला आमच्या माता मावल्यांसाठी. आमची माय, आमच्या माता मावल्या रोज सकाळी उठून किचन रूम मध्ये, स्वयंपाक घरामध्ये परिवारासाठी स्वयंपाक बनवत असतात. देवासाठी नैवेद्य, गाईसाठी नैवेद्य, आणि परिवारातल्या लोकांसाठी बनवत असतात स्वयंपाक. तर तुकोबाराय म्हटले, स्वयंपाक बनवत असणारी माता माऊली, तिच्याही जीवनामध्ये महत्व आहे. कशाला? तर तुकोबाराय म्हटले, ती माता माऊली स्वयंपाक घरामध्ये जर एखादा पदार्थ बनवत असेल तर जो पदार्थ ती बनवत आहे त्या पदार्थाचं बनवण्याचं वर्म तिला माहिती असलं पाहिजे. आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तिला रेसिपी माहिती असली पाहिजे. कुठल्याही पदार्थाची काय रेसिपी, आता सध्या जवळचा शब्द आहे आपल्या सगळ्यांच्या. कोणता पदार्थ बनवायचा आहे तर त्या प्रत्येक पदार्थाची पद्धत निरनिराळी आहे, वर्म वेगळं वेगळं बनवण्याचं. आणि मग जो पदार्थ बनवायचा आहे त्या पदार्थाचं वर्म तिला जर माहिती नसेल आणि ती जर पदार्थ बनवायला गेली तर पदार्थ व्यवस्थित होईल का? तो होणार नाही, तो चुकेल, तो चवदार होणार नाही, तो बेचव होईल. आणि मग वर्म न जाणता तिने जर स्वयंपाक केला आणि तो जर बिघडला तर तिची देखील विटंबना होत असते घरातल्या लोकांच्या समोर. शेवटचं चरण, तुका म्हणे वर्म नेनता जुरांदी, तुका म्हणे वर्म नेनता जुरांदी, तुका म्हणे वर्म नेनता जुरांदी, तुका म्हणे वर्म
ताजुरांधी अववेल बुद्धी अवकळा वा 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 अववेल बुद्धी अवकळा पाहिजे झाला बुद्धीचा पाहिजे झाला बुद्धीचा पालट गेली खटापट जा वा वा टाळू वाया वा वा हा वा महाराज वा 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 केली खटपट जाये वाया वाया वा जा केली खटपट झाली वाया पाहिजे झाला झाला बुद्धीचा पालट पाहिजे झाला बुद्धीचा विठोबार कुमाये टाळी वाजवा विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये बर कुमाये विठोबार खुमाये बर कुमाये विठोबार खुमाये बर कुमाये विठोबार कुमाये बर कुमाये विठोबार विठोबार कुमाये बर कुमाये विठोबार खुमाये तुका म्हणे वर मनेन ताजो रांधी पावविते बुद्धी अवकळा न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज एक दृष्टांत देतात. तो तुमच्या माझ्यासाठी नाही, मी बोलून गेलो महिलांसाठी, माता मावल्यांसाठी. ज्या वेळेला आमच्या माता मावल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात, इथे तुकोबाराने शब्दाची योजना केली रांधी. रांधणे म्हणजे स्वयंपाक करणे. मग कुठलाही पदार्थ स्वयंपाकातला जर बनवत असेल तर त्या पदार्थाचं वर्म माहिती असलं पाहिजे. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्र खाद्य संस्कृतीमधला सर्वश्रेष्ठ पदार्थ म्हणजे पुरणपोळी. आता ती पुरणपोळी बनवत असताना तिला ते माहिती असलं पाहिजे ती कशी बनवायची असते, डाळ कुठली वापरायची, ते नेमकं पुरणाचा उंडा पिठात घालायचा का पिठाचा पुरणाच्या उंड्यात घालायचा हे माहिती असलं पाहिजे ना. ते जर बिघडलं तर ते स्वयंपाक बिघडल ना. म्हणजे कुठलाही पदार्थ घ्या, प्रत्येक पदार्थाचं वर्म तिला माहिती असलं पाहिजे. आता जेवणामध्ये जर विचार केला तर 6 रस सांगितले जातात. 6 रस ऐका, 6 रस कोणते कोणते? कडू, आंबट, खारट, तिखट, तुरट आणि अजून एक कोणता राहिला? एक गोड महत्वाचाच राहिला. हे ह्याला काय म्हणतात? 6 रस. यालाच षडरस असा शब्द आहे. आणि या 6 रसाचं जिला ज्ञान, आता कुठलाही पदार्थ असू द्या स्वयंपाकातला, तो या 6 रसामध्येच
वर्गीकृत असतो आपल्याला बघायला मिळतो. मग या 6 रसाचं जिला ज्ञान असतं आणि जो पदार्थ कोणत्या रसातला आहे याचं ज्ञान असतं, मग तो पदार्थ बिघडत नाही. आणि तशी प्रोसेसने तो पदार्थ केला की तो स्वयंपाक रुचकर होतो आणि घरातली लोक मग तिची वाहवा करत असतात. पण जर बिघडला तर काय होतं, घरातली लोक नावं ठेवत असतात. 6 रसामधला पदार्थ तो कसा बनवायचा याचं जिला ज्ञान, तिला म्हणतात आपल्याकडे सुगरण. काय म्हणतात तिला? सुगरण. आमच्याकडे एक म्हण आहे, लक्ष देऊन ऐका. बाई जर सुगरण असेल तर कोंड्याचा मांडा बनवते, आणि वेंधळी असेल तर रव्याचा धोंडा बनवते. 6 रस जेवणामध्ये सांगितलेत आणि प्रकार सांगितलेत 4 प्रकारामध्ये जेवण बनवलं जातं. गीतेमधला सर्वश्रेष्ठ सर्वश्रुत असलेला श्लोक आहे 15व्या अध्यायातला. भगवान गोपाल कृष्ण गीतेमध्ये बोलत असताना म्हणतात, आपल्या सगळ्यांना पाठ आहे, ऐका. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम पचाम्यहम चतुर्विधम. किती विधम? चार प्रकारचं अन्न स्वतः देवानी गीतेमध्ये सांगितलंय. 4 प्रकारचं अन्न आहे. आणि हे 4 प्रकारचं कोणतं? शुष्के, स्निग्धे, सुपक्वे, विदग्धे, मीच गा चतुर्विधे अन्न पची, अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी. 4 प्रकारचं अन्न स्वतः भगवान म्हणतात की प्रत्येक प्राणी मात्राच्या शरीरामध्ये मी स्वतः पचवितो. प्रकार किती आहेत जेवणाचे? 4 प्रकार सांगितले जातात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि रस किती आहेत? 6. आणि अजून एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद नावाचं एक शास्त्र आहे. आणि त्या आयुर्वेदाने आणखीन 4 प्रकार केले जेवणाच्या संबंधामध्ये. आयुर्वेदाने केलेले जेवणाचे 4 प्रकार कोणते आहेत? तर आयुर्वेदाने प्रकार जे केले ते लक्ष देऊन ऐका. काही प्रकार असतात जेवणातले खाद्य नावाच्या प्रकारात. काय असतं खाद्य, काय असतं पेय, काय असतं चोष्य, आणि काही गोष्टी असतात लेय नावाच्या प्रकारात. काही गोष्टी जेवणामध्ये असतात त्या खाद्य नावाच्या प्रकारामध्ये, म्हणजे खायच्या असतात. उदाहरणार्थ चपाती खातो आपण, पोळी खातो, भाकरी खातो, भात खातो, चावून खातो, याला कोणता प्रकार म्हणायचा? खाद्य नावाचा प्रकार आयुर्वेदाने सांगितलाय. काही गोष्टी जेवणामध्ये असतात पेय नावाच्या प्रकारातला, म्हणजे पेयच्या असतात त्या कोणत्या? ताक प्यायचं असतं, ज्यूस प्यायचं असतं, त्यानंतर अजून काय काय प्यायचं असतात? दूध प्यायचं असतं. म्हणजे या पेय नावाच्या प्रकरणामधले जेवणातल्या वस्तू आयुर्वेदाने सांगितल्या. काही गोष्टी अशा असतात च्वश्य नावाच्या प्रकारातल्या, म्हणजे त्या चोखून खायच्या असतात. त्या तरी कोणत्या? मोसंबीची फोड आपण कशी खातो? चोखून खातो. संत्र्याची फोड चोखून, याला च्वश्य नावाचा प्रकार आयुर्वेदाने सांगितला. आणि सरते शेवटी 4था प्रकार आयुर्वेदाने सांगितला, लेय नावाचा प्रकार. म्हणजे काही गोष्टी चाटून खायच्या असतात. चाटून, त्याच्यामध्ये आपण जेवणामध्ये लोणचं खातो, काही आपल्या भागामध्ये खार म्हणतात त्याला. मग ते लोणचं आंब्याचं असू द्या, लिंबाचं असतं, आवळ्यामध्ये प्रकार अनेक आहेत त्याच्यामध्ये. चला मला गोष्ट ही सांगायची. लेय नावाच्या प्रकारामध्ये 4था प्रकार ते म्हणजे लोणचं. ते चाटून, ते तरी का खायचं असतं? तर अनेक लोकांना ते लोणचं का असतं जेवणामध्ये ह्याचाच मेळ नाही. आता अभंगच आपण जेवणाचं घेतलंय म्हणून आपण सांगू जेवणाचं थोडंसं. ऐका, लोणच्याची काय भूमिका आहे जेवणामध्ये? तर लोणच्याची भूमिका काय? लेय नावाच्या प्रकारामध्ये आयुर्वेदाने लोणचं टाकलं. त्याचं कारण आहे, उदाहरणार्थ 2 भाज्या जेवणामध्ये आपल्या समोर आल्या. 2 भाज्या आपण खातो. एक बटाट्याची भाजी आहे आणि दुसरी मेथीची. 2 भाज्या समोर जेवणामध्ये आल्या तर आपण सुरुवात केली मेथीची भाजी खाण्यासाठी. मेथीच्या भाजीचे 2-4 घास खाल्ले, जिभेवरती चांगली चव रेंगाळली त्या भाजीची. सुंदर भाजी केलेली. चव रेंगाळल्यानंतर हळूच आपल्याला आता दुसरी भाजीकडे वळायचे. तुम्ही 2-3 एका भाजीचे घास खाल्ल्यानंतर दुसरी भाजी जर लगेच खाल्ली तर आयुर्वेद शास्त्र असं म्हणतं, लगेच तुम्हाला त्या भाजीची स्वतंत्र चव लागत नाही, कारण आधीच्या भाजीची चव रेंगाळलेली असते जिभेवर. 2-4 घास मिळच लागत नाही ती भाजी कशी झाली. आयुर्वेद म्हणतं, एक भाजी खाऊन दुसऱ्या भाजीकडे ज्या वेळेला तुम्हाला ओळायचंय, ती खायची, त्यावेळेला त्या मधल्या अवस्थेमध्ये बोट घ्यायचं, लोणच्याला लावायचं आणि ते लोणच्याचं बोट जिभेवरती ठेवायचं. परिणाम काय होतो? त्या लोणच्याच्या गुणधर्मामुळे आपली जीभ खळखळून धुवून निघते. लोणच्यामुळे जीभ धुवून निघते. आणि मग एकदा लोणच्यामुळे जीभ धुवून निघाली की मग त्या दुसऱ्या भाजीकडे तुम्ही जर ओळाले आणि ती दुसरी भाजी खाल्ली की स्वतंत्र तुमच्या तोंडाला त्या दुसऱ्या भाजीची चव लागते.
आणि ही भूमिका जेवणामध्ये लोणच्याची असते. हे बऱ्याचशा लोणच्याला माहिती, ते नुसते फोडीवर फोडी हाणीत राहतात, या उद्या लोणचं. अरे त्याच्यासाठी नसते, ते ह्याच्यासाठी असते. लक्षात आलं का? म्हणून आपले शास्त्र आणि आपले ग्रंथ एवढे विपुल प्रमाणामध्ये करून ठेवलेत आपल्या साधू संतांने. प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन त्यांनी केलं, जेवणाचं पण केलं व तुकोबारा आधी करून सगळ्या संतांनी. लोणचं तुम्हाला माहित होतं का ही अशी भूमिका असते? ही भूमिका आहे लोणच्याच्या जेवणात. मग लक्ष देऊन ऐका, कोणत्या प्रकारात आहे लोणचं? लेय नावाचा आयुर्वेदाने प्रकार, ते म्हणजे काही गोष्टी चाटून खायच्या, काही खाद्य नावाचा, पेय नावाचा, चष्य नावाचे हे प्रकार. आणि रस किती सांगितले? 6 रस सांगितले जातात. त्याला षडरस असा आपल्याकडे शब्द आहे. आणि या गोष्टीचं जिला ज्ञान तिला म्हणायचं सुगरण. आणि अशी सुगरण मग जर स्वयंपाक बनवायला लागली तर प्रत्येक पदार्थाचं वर्म तिला माहिती असते. आणि मग त्या वर्माने तिने जर स्वयंपाक केला तर मग स्वयंपाक चुकत नाही. आणि मग घरातली लोक तिला नावे ठेवत नाहीत, उलट घरातल्या लोकांच्या परिवाराच्या सदस्यामध्ये तिची वाहवा होते. अरे स्वयंपाक छान बनवला, तिचं कौतुक होतं. म्हणून तिला वर्म माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्म नेनता जो रांधी, पावविते बुद्धी अवकळा. विठ्ठल हरे विठ्ठला. तसं ऐका, स्वयंपाकामध्ये वर्म माहिती असणं गरजेचं आहे. तसं तुम्ही आम्ही लोक जो परमार्थ करत आहोत, या परमार्थाचं देखील वर्म आहे. आणि वर्माने परमार्थ करावा. वर्म म्हणजे नेमकं तरी काय? तर अवघड असलेली गोष्ट सहजरित्या प्राप्त होणे म्हणजे वर्म. लोक म्हणतात ना, ती गोष्ट तुला नाही जमायची, त्या माणसाला पाठव, त्याला वर्म माहिती. वर्म म्हणजे महत्वाच्या गोष्टी. तसं परमार्थाचं वर्म आहे. काय वर्म आहे परमार्थाचं? हे वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. परमार्थाचं वर्म हे भाव आहे. भावाने परमार्थ केला की तो सहज गत्या त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून वर्म माहिती असतं. ज्या माणसाला वर्म माहिती आहे, परमार्थामध्ये भाव फार महत्वाचा आहे. आणि भावे विन देव न कळे निसंदेह. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हरिपाठामध्ये, देव प्राप्त करण्याचं, परमार्थ सफल करण्याचं वर्म काय असेल तर ते भाव आहे. आणि भावाने तो परमार्थ केला की तो परमार्थ नक्की पूर्ण होतो. म्हणून महत्वाचा काय असेल तर तो भाव. विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये भावनेला फार महत्व आहे. तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्माला आले याला फार महत्व नाही. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात या गोष्टीला महत्व नाही. तुमची भावना किती दृढ आहे. आणि त्या भावनेमुळे देव आकळला जातो. आणि भावनेमुळे तर देव तुमच्या दरवाजामध्ये येतो. बघा ना, भगवान रामचंद्र जंगलामध्ये वास्तव्य करणारी, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली, सामान्य असणारी ती शबरी तिच्या दारामध्ये गेला का नाही? सुखे येतो घरा. कशामुळे गेला? तर तिचा भाव बघून गेला. ऐका, ती शबरी लहान होती त्यावेळेला तिच्या लग्नामध्ये पशु हत्या होणार होती हे बघितलं. आणि लग्नामधून पळून गेलेली शबरी मातंग नावाच्या ऋषीच्या आश्रयाला थांबली. त्या ऋषीने जाताना सांगितलं की शबरी, या जगाचा मालक तुला एक ना एक दिवस तुझ्या झोपडीमध्ये भेट द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या गुरुजींच्या वचनावरती विश्वास ठेवून ती शबरी वाट बघत होती. आणि वाट बघून बघून थकली. लहान होती, तरुण झाली, तरुण होती, म्हातारी झाली, उभी होती, वाकली, हातामध्ये काठी आली, पण रोज वाट बघत होती की तो राम कधी मला भेटण्यासाठी येईल. राम जन्माला येण्याच्या अगोदर पासून ती वाट बघत होती. भाव शुद्ध होता शबरीचा, म्हणून राम तिच्या दारामध्ये गेले. आणि ज्या वेळेला तो मर्यादा पुरुषोत्तम राम समोर बघितला, काठी टेकीत टेकीत झोपडीच्या बाहेर आलेली ती शबरी रामाकडे एकटक नजर लावून बघत होती. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा गळाल्या त्या शबरीच्या. आणि ती विचारते, राम आले तुम्ही? राम म्हटले, मा आलो ना मी. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. शबरी म्हणते, राम मला वाटलं नाही तुम्ही इथे येताल. जर रावणाला मारायचं नसतं तर तुम्ही इकडे कशाला आला असतात? राम थोडे थबकले. राम म्हटले, मा मी रावणाला मारण्यासाठी आलो नाही वनामध्ये. मा ऐक,
अरे रावणाला मारण्यासाठी मला इथं येण्याची काय गरज आहे? हा जो लक्ष्मण आहे ना माझ्या शेजारी, या लक्ष्मणामध्ये एवढी ताकद आहे, पायाने बाण चालून एकाच बाणामध्ये रावणाला मारू शकतो एवढा ताकदवान माझा लक्ष्मण आहे. मला जंगलामध्ये रावणाला मारण्यासाठी येण्याची गरज नाही. मी आलोय ते फक्त आणि फक्त तुझा आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुला भेटण्यासाठी जंगलामध्ये आलोय. सरते शेवटी ती प्रतीक्षा पूर्ण केली रामाने शबरीची, आणि शबरीच्या आशीर्वादाने रामाने रावणावरती देखील विजय मिळवला, शबरीचा देखील उद्धार झाला. मुद्दा माझा एवढाच की परमार्थामध्ये भाव महत्वाचा. जो शबरीचा देव तिच्या दारामध्ये गेला, हे परमार्थाचं वर्मय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिले पुरे बिडे देवा कोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही मने ज्ञानेश्वरा राखा माया पैसे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.